इव्होल्युशनरी बायोलॉजी म्हणजे जीवनाच्या इतिहासाचा अभ्यास. पृथ्वीवर विकास म्हणजे नक्की काय समजून घेणे. कोट्यावधीहून अधिक प्रमाणात झाडे व वनस्पतींमध्ये बदल. पृथ्वीवरील बऱ्याच वर्षांपासून आपल्याकडे परमेश्वराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जीवनाच्या उत्पत्तीचा संदर्भ म्हणजे पृथ्वीचे उत्क्रांती, तारे आणि खरंच विश्वाचाच खालील सर्वात लांब आहे सर्व संकल्पित आणि अनुमानित कथा. ही कथा आहे जीवनाच्या उत्पत्तीचा आणि जीवनांचा किंवा जैवविविधतेचा विकास. पृथ्वी आणि पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या संदर्भात ग्रह. पृथ्वी विश्वाच्या उत्क्रांतीची पार्श्वभूमी. .1.1 आयुष्याचे मूळ. जेव्हा आपण स्पष्ट रात्रीच्या आकाशातील तारे पाहतो तेव्हा आपण मार्ग, वेळेत परत पाहत ताऱ्यांचा अंतर मोजला जातो प्रकाशवर्षांत. आज आपण जे पाहत आहोत ते म्हणजे ज्याचे उत्सर्जन होते प्रकाशने लाखो वर्षापूर्वी आणि येथून आपला प्रवास सुरू केला. कोट्यावधी किलोमीटर दूर आहे आणि आता आमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत आहे. तथापि जेव्हा आपण आपल्या तत्काळ वस्तू पाहतो आजूबाजूला आम्ही त्यांना त्वरित आणि त्या दृष्टीने पाहतो सध्याची वेळ. म्हणूनच जेव्हा आपण तारे पाहतो तेव्हा आपण वरवर पाहतो भूतकाळात डोकावत आहेत. जीवनाचा उगम एक अद्वितीय घटना मानला जातो. विश्वाचा इतिहास. विश्व विशाल आहे. तुलनेने बोलणे. पृथ्वी स्वतः फक्त एक कवच आहे. हे विश्व खूपच जुने आहे. जवळजवळ 20 अब्ज वर्ष जुने आहे. आकाशगंगा मोठ्या क्लस्टरमध्ये समाविष्टीत आहे. विश्व आकाशगंगेमध्ये वायू आणि धूळ यांचे तारे आणि ढग असतात. विचारात घेत आहे विश्वाचा आकार. पृथ्वी खरोखर एक चष्मा आहे. बिग बँग सिद्धांत प्रयत्न करतो आम्हाला विश्वाचे मूळ समजावून सांगण्यासाठी. हे एकल प्रचंड स्फोट असल्याची चर्चा आहे. शारीरिक दृष्टीने अकल्पनीय. विश्वाचा विस्तार झाला आणि म्हणूनच तापमान खाली आले. हायड्रोजन आणि हेलियम नंतर तयार झाले. वायू गुरुत्वाकर्षणाखाली घनरूप होऊन आकाशगंगा निर्माण करतात. सध्याचे विश्व. आकाशगंगेच्या सौर मंडळामध्ये पृथ्वी सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार केली गेली हो. तीर्थरूप. तेथे लवकर पृथ्वीवर वातावरण नव्हते. पाण्याची वाफ, मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि पिघळलेल्या वस्तुमानातून बाहेर पडलेल्या अमोनियाने पृष्ठभाग व्यापला. अतिनील किरण, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि फिकट H2 मध्ये सूर्याच्या विघटनाच्या पाण्यापासून सुटका ऑक्सिजन अमोनिया आणि मिथेन एकत्र करून पाणी तयार करते. CO2 आणि इतर. ओझोन थर तयार झाला. ते थंड झाल्यावर पाण्याची वाफ सर्व उदासीनता आणि महासागर तयार करण्यासाठी पाऊस म्हणून पडले. जीवन 500 दिसू लागले. पृथ्वीच्या निर्मितीनंतरच्या दशलक्ष वर्षांपूर्वी, म्हणजे जवळजवळ 4 अब्ज वर्षांपूर्वी. आयुष्य बाहेरून आले आहे का? काही वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की तो आला बाहेरून. आरंभिक ग्रीक विचारवंतांनी बीजाणू नावाच्या जीवनाची एकके विचार केली. पृथ्वीसह वेगवेगळ्या ग्रहांमध्ये स्थानांतरित करण्यात आले. पानस्पर्मिया अजूनही आहे काही खगोलशास्त्रज्ञांची आवडती कल्पना. बऱ्याच काळापासून यावर विश्वासही होता. ते जीवन पेंढा, चिखली सारख्या कुजलेल्या आणि सडणाऱ्या पदार्थातून बाहेर आले. हा उत्स्फूर्त पिढीचा सिद्धांत होता. सावधगिरीने लुई पाश्चर प्रयोगाने असे सिद्ध केले की जीवन केवळ पूर्व अस्तित्वातील जीवनातून येते. त्याने हे दाखवून दिले की पूर्व, निर्जंतुकीकरण केलेल्या फ्लास्कमध्ये जीवे मारलेल्या यीस्टपासून आला नाही. दुसऱ्या फ्लास्क एअर टू एअरमध्ये असताना, जीवे मारल्यापासून नवीन सजीव तयार झाले. यीस्ट. उत्स्फूर्त पिढीचा सिद्धांत एकदा आणि सर्वसाठी काढून टाकला गेला. तथापि या पृथ्वीवर प्रथम जीवनाचे रूप कसे आले याचे उत्तर दिले नाही. रशियाच्या ओपारिन आणि इंग्लंडच्या हलादाने यांनी पहिला फोर्म प्रस्तावित केला. जीवनाचा जन्म पूर्व, अस्तित्वात नसलेल्या सेंद्रिय रेणूमधून होऊ शकतो. उदा. RNA.
प्रथिने आणि त्या जीवनाची निर्मिती रसायनाआधी होती उत्क्रांती, म्हणजेच अजैविक पासून विविध सेंद्रिय रेणूंची निर्मिती घटक, पृथ्वीवरील परिस्थिती, उच्च तापमान, ज्वालामुखी वादळ, CH4 असलेले वातावरण कमी करते, NH3, इत्यादी. 1953 मध्ये एस.एल. मिलर, एका अमेरिकन शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेच्या प्रमाणात अशाच परिस्थिती निर्माण केल्या. आकृती 7.1. त्याने बंद असलेल्या फ्लास्क असलेल्या इलेक्ट्रिक डिस्चार्ज तयार केला. CH4, H2, NH3 आणि 8000 C वर पाण्याची वाफ. त्यांनी अमिनो तयार करण्याचे निरीक्षण केले. सीड्स. अशाच प्रकारच्या प्रयोगांमध्ये इतरांनी साखरेच्या निर्मितीचे निरीक्षण केले. नायट्रोजन तळ, रंगद्रव्य आणि चरबी उल्का सामग्रीचे विश्लेषण देखील समान प्रक्रिया असल्याचे दर्शविणारी तत्सम संयुगे उघडली. अंतराळात इतरत्र घडत आहे, या मर्यादित पुराव्यांसह पहिला भाग कल्पित कथा, म्हणजेच रासायनिक उत्क्रांती कमी, अधिक प्रमाणात स्वीकारली गेली. प्रथम प्रतिकृती चयापचय कॅप्सूल कसे आहे याची आम्हाला कल्पना नाही. जीवनाचा उदय झाला. जीवनाचे प्रथम नॉन-सेल्युलर स्वरूप मूळ असू शकतात 3 अब्ज वर्षांपूर्वी. ते राक्षस रेणू, RNA, प्रथिने, पॉलिसेकेराइड्स असतात. या कॅप्सूलने कदाचित त्यांचे रेणू पुनरुत्पादित केले. जीवनाचा पहिला सेल्युलर प्रकार साधारणपणे 2000 पर्यंत अस्तित्वात आला नव्हता. दशलक्ष वर्षांपूर्वी हे बहुधा एकल पेशी होते. सर्व जीवन फॉर्म होते केवळ पाण्याचे वातावरण. बायोजेनेसिसची ही आवृत्ती म्हणजे प्रथम प्रकारची निर्जीव रेणू पासून उत्क्रांत शक्तींनी हळूहळू जीवन निर्माण केले आहे, बहुमताने स्वीकारले. तथापि एकदा बनले की प्रथम सेल्युलर कसे तयार होते आजच्या जटिल जैवविविधतेमध्ये जीवनाचा विकास झाला असता खाली चर्चा केली जाईल अशी आकर्षक कथा.